पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजप आमदाराच्या सहाय्यकाच्या पत्नी तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्यानंतर भाजप महिला आघाडीकडून रुग्णालयावर आंदोलन आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकवर तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज भाटे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। गर्भवतीचा मृत्यू दुर्दैवी असला तरी घटनांची शहानिशा न करता केलेली तोडफोड अयोग्य आहे। वैद्यकीय सल्ले डावलून कुटुंबियांनी धोकादायक निर्णय घेतल्याचा उल्लेख आहे आणि अशा हिंसक वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळते। आंदोलन करणं योग्य असलं तरी पद्धत सभ्य असावी असं कुलकर्णींनी नमूद केलं। भिसे कुटुंबियांचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा कुटुंबियांनी पत्रातून आरोप केलाय। घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांनी पत्रातून मागणी केली आहे। मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत समितीचा चौकशी अहवाल जाणून बुजून माध्यमांसमोर आणत आमची आणि मृत महिलेची बदनामी केल्याचा देखील पत्रातून आरोप करण्यात आलेला आहे। यासह रुग्णालयानं खासगी बाब अहवालातून जगजाहीर करत आमची बदनामी केल्याप्रकरणी रुग्णालयावर कारवाई देखील करण्याची मागणी कुटुंबियांनी या पत्रातून केलेली आहे। कुटुंबियांच्या भेटीत रुपाली चाकणकर यांनी हे पत्र स्वीकारलं असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी जे पीडित कुटुंबीय आहे, भिसे कुटुंबीय, त्यांची भेट घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज या सकाळी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या आणि या भेटी दरम्यान भिसे कुटुंबियाकडून जे आहे ते एक लेखी पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे देण्यात आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे ते आता न्यूज 18च्या हाती लागलेलं आहे। या पत्रामध्ये दोन मुख्य मागण्या खरं तर भिसे कुटुंबियाकडून करण्यात आलेल्या आहेत। जी पहिली मुख्य मागणी आहे, जे डॉक्टर घैसास आहेत ज्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू होती ईश्वरी भिसे यांची, ज्या मृत गर्भवती महिला आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा डॉक्टर घैसास वरती, अशी मुख्य मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे। कारण सुरुवातीला 10 लाख रुपयांची जी मागणी करण्यात आली होती ट्रीटमेंटसाठी ती याच डॉक्टर घैसास यांनी केल्याचा आरोप या कुटुंबियांनी याआधी केला होता आणि आता तसा लेखी आरोप पत्रातून केलेला आहे आणि या प्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घालत डॉक्टर घैसास यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मुख्य मागणी या पत्रातून करण्यात येते। तर दुसरी जी मुख्य मागणी आहे की जो एक अंतर्गत समितीचा अहवाल डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून समोर आणण्यात आला होता, त्यामध्ये महिलेच्या जुन्या आजाराबाबत जो महिलेला कॅन्सर आहे असं त्या एका समितीच्या अहवालात सांगण्यात आलं होतं आणि ती आमची खाजगी बाब आहे आणि ती चव्हाट्यावर मांडण्यासाठी मुद्दा म्हणून ती बाब सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून या हॉस्पिटल प्रशासनानं समोर आणली असा आरोप करत याबाबत कारवाई करावी, जेणेकरून जी मृत महिला आहे किंवा तिचे कुटुंबीय आहेत यांची बदनामी झाल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलेला आहे। म्हणून डॉक्टर जे प्रशासन आहे त्या खरं तर रुग्णालयाचं त्या प्रशासनावर देखील कारवाई करावी अशा दोन मुख्य मागण्यांचं पत्र रुपाली चाकणकरांना देण्यात आलेलं आहे। घैसास यांच्यावरती डॉक्टर घैसासवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दुसरं या हॉस्पिटल प्रशासनावर देखील कारवाई करावी अशा मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या गेलेल्या पाहायला मिळतात पत्रातून। बरं अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयानं टाळाटाळ केली असा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय। पेशंटला हे उपचार खरं देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली, त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनेमुळे ज्यामध्ये पेशंटचा मृत्यू झालाय। खरं तर प्रत्येक मातृत्वाचं एक स्वप्न असतं आणि एक मातृत्व मिळत असताना आपल्या मुलांसोबत आपलं आयुष्य असावं हे एका आईचं स्वप्न खरं यामुळे आणि आईचंच नाही तर कुटुंबाचं स्वप्न भंग पावले। आज मी या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याकडून सविस्तर आलेला अनुभव हा खरं तर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे। आरोग्य उपसंचालकांकडून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला हा अहवाल सादर करण्यात आलाय। यामध्ये रुग्णालयानं 10 लाख रुपये भरती करून घेण्यापूर्वी मागितल्याचा समितीनं निष्कर्ष काढलाय। मात्र उपचार झाले नसल्यानं वैद्यकीय हलगर्जीपणाचा मुद्दा निकाली असल्याचाही समितीनं निष्कर्ष काढलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, या अहवालात नेमकं काय आहे, काय अपडेट? मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल जो आहे तो राज्य उपसंचालक आरोग्य उपसंचालक जे राधेश्याम पवार
आणि त्यांच्या समितीनं शनिवारी राज्य सरकारला सुपूर्द केलाय. या प्राथमिक अहवालात जे महत्वाचे 2 निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, हे निष्कर्ष न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत. सूत्रांनी जी माहिती दिली आहे, या समितीतल्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार रुग्णालयानं या रुग्णाला, गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितले होते. हे मान्य केले. स्पष्टपणे त्यांनी ही 10 लाख रुपयांची मागणी केली असल्याचं या अहवालामध्ये निष्कर्षप्रती ही समिती आलेली आहे. आणि त्या संदर्भातली चौकशी ही धर्मादाय आयुक्तांनी करावी, कारण हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. अशा स्वरूपाचं पत्र जे ते सुद्धा या चौकशी समितीनं म्हणजे आरोग्य उपसंचालकांनी धर्मादाय आयुक्तांना पाठवलंय. दुसरा या अहवालामधला अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो या चौकशीमध्ये मेडिकल निग्लिजन्सची जी चौकशी या समितीला करायची होती, तो मुद्दा निकाली निघतोय. याचं कारण या रुग्णालयामध्ये त्या दिवशी या महिलेला कुठलेही उपचार देण्यात आलेले नाहीत. केवळ 5.5 तास ही महिला त्या दिवशी रुग्णालयामध्ये होती. त्यामुळे मोरल प्रॅक्टिसच्या आधारावरती या रुग्णालयावरती काय कारवाई केली जाऊ शकते या संदर्भातली चाचपणी जी आहे ती आता या समितीकडून सुरू करण्यात आलेली आहे. प्राथमिक अहवाल देण्यात आलेला आहे, मात्र अत्यंत सखोल अशा स्वरूपाच्या अहवालासाठी पुढचे 8 दिवस ही समिती चौकशी करेल आणि त्यानंतर मोरल प्रॅक्टिसमध्ये या रुग्णालयाकडून काही चुका झालेल्या आहेत का या संदर्भातली चाचपणी केली जाईल. मात्र एक नक्की, पहिला निष्कर्ष जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. 10 लाख रुपये या गर्भवती महिलेला भरती करून घेण्यापूर्वी रुग्णालयानं मागितले होते. हे या हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 3,400 अंकांची घसरण. अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा शेअर बाजारावर परिणाम, तर निफ्टीमध्ये 1,000 अंकांची घसरण. दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट, तर थोड्याच वेळात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चाकणकर घेणार बैठक. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी. छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कोरटकर कोठडीत. जामीन मिळणार का याकडे लक्ष. वर्ध्यात राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा माजी खासदार रामदास तडस यांचा आरोप. सोवळं नेसलं नसल्यानं मूर्तीपूजा करता येणार नाही, पुजाऱ्यांनी सुनावल्याचा तडस यांचा आरोप. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पुणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. आजपासून आरबीआयच्या एमपीसीची 54वी बैठक. बैठकीत पुन्हा रेपो दर कमी केले जाण्याची शक्यता. ईएमआय देखील होऊ शकतो स्वस्त. आणि शिर्डीत रामनवमी उत्सवाची आज सांगता. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाचा होणार समारोप. मोठ्या संख्येनं भाविक राहणार हजर.